हे बेसन ना अगदी उकडपेंडीप्रमाणे दिसत होतं आणि चवीला पण खूप भारी झालं होतं. रामकृष्ण हरी मंडळी, मी अंकिता तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. तर आजची रेसिपी ही मी नाही तर माझ्या सासूबाईंनी बनवलेली आहे. तर आज आम्ही बनवलं भिजवलेल्या डाळीचं मोकळं बेसन. त्यासाठी सर्वात आधी 2 वाटी हरभरा डाळ मी स्वच्छ धुवून घेतली. नंतर 3 ते 4 तासासाठी पाण्यात भिजत घातली. तर तुम्ही इथे बघू शकता आपली डाळ इथे भिजलेली आहे. आता ही डाळ आपल्याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायची आहे. इथे ना आईनी थोडं पाणी घातलं होतं आणि पाणी घालून ही अशी पेस्ट वाटून घेतली. त्यानंतर कढईमध्ये तेल घालून कांदा परतून घेतला. कांद्यामध्ये थोडी हळद घातली, अर्धा चम्मच. त्यानंतर थोडे शेंगदाणे भाजून त्याची भरट करून घेतली. आईंच्या हातलं बेसन खूप छान होतं, त्यामुळे जेव्हा पण हे बेसन करायचं असलं तेव्हा मी आईलाच करायला होते. सर्वांना खूप आवडतं आईच्या हातलं मोकळं बेसन. इथे तुम्ही बघू शकता शेंगदाण्याची भरड आहे, खोबरा किस आहे, सांबार आणि आलं लसूणची पेस्ट आहे. तर आता आलं लसूणची पेस्ट आईने टाकून घेतली. तर इथे मध्यम आकाराचे 4 कांदे घेतले होते. तेलामध्ये थोडा सांबार घालून घेतला. त्यानंतर लाल तिखट, इथे आम्ही 4 चम्मच लाल तिखट टाकलं. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे वाटलेल्या डाळीची पेस्ट घालून घेतली. हे मिश्रण ना आपल्याला एकसारखं परतत राहावं लागतं. आता आपल्याला यात घालायचं आहे मीठ. हे बेसन बनवताना आपल्याला तेल थोडंसं जास्तच घालावं लागतं. तर तुम्ही बघू शकता इथे आपलं बेसन होत आहे. आता काय टाकत आहे? खोबरं टाकत आहे. भाजलेलं आहे, भाजलं नाही. ती भाजल्या जाते ना त्याच्यासोबत. खोबरा किस हा आपला भाजलेला नव्हता, त्यामुळे आईने आधी खोबरा किस टाकून घेतला, म्हणजे तो या बेसनासोबत भाजला जातो. आणि नंतर शेंगदाणा कूट टाकला. हे शेंगदाणे भाजलेले होते आपण, त्यामुळे शेवटी टाकले. तर हे बेसन बनवण्यासाठी जवळपास आम्हाला 20 मिनिट लागले. तर इथे आपलं बेसन बनून तयार आहे. आता वरतून आपल्याला थोडा सांबार घालून घ्यायचा आहे. बघा कलर किती छान आलेला आहे याचा, आणि दिसते पण अगदी उकडपेंडीप्रमाणे.
जेव्हा भाजीला काही नसतं तेव्हा आम्ही हे बेसनच बनवत असतो. त्यानंतर थोडी वाफ येण्यासाठी झाकण ठेवून घेतलं. तर तयार आहे इथे आपलं मोकळं बेसन. या बेसनासोबत मी मस्त भाकरी बनवून घेतल्या. चला तर मग या जेवायला. तर असा होता आजचा व्लॉग. आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.